हॅलो एव्हरीवन, आय होप यू ऑल वेल. आज आपण पाहणार आहोत अळूची वळी. त्यासाठी काय साहित्य लागेल ते मी तुम्हाला सांगते. चण्याचं पीठ घेतलं आहे, आलं लसूण मिरची पेस्ट, गूळ, जिरे, ओवा आणि बडीशेप आणि चिंचेचं पाणी घेतलं आहे. थोडं तांदळाचं पीठ घेतलं आहे. आता मी सगळं एकत्र करून त्यात सगळे मसाले आणि चिंचेचं पाणी घालून सगळं मिक्स करून घेणार आहे. तांदळाचं पीठ कुरकुरीत होण्यासाठी मी घेतलं आहे. इथे बघू शकता तुम्ही. मी आता पूर्ण मिक्स करून घेते. इथे मी अळूची पानं स्वच्छ धुवून घेतली आहे आणि शिरा काढून लाटण्याने ते स्ट्रेट करून घेतलं आहे. आता जे मी मिक्स केलेलं पीठ आहे ते पानांना लावून घेते, उलट आणि सुलट करून. असं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं आपल्याला लावायचं आहे आणि अशा पद्धतीने रोल करून घ्यायचे आहेत. जसा हा रोल केला आहे मी त्याच पद्धतीने मी सर्व रोल करून घेणार आहे. बघू शकता मी सगळे रोल करून ठेवले आहेत. स्टीम द्यायला मी आता ठेवते. गॅसवर पाणी तापवून घेतलं आहे आणि हे स्टीम द्यायला ठेवते. स्टीम झाले की मी हे शिजवून घेतलेत बघू शकता आणि अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेत. आता कढई ठेवली, त्यात तेल टाकून घेऊया आणि थोडं तेल तापलं ना तुम्ही डीप फ्राय पण करू शकतात. मी शॅलो फ्राय करते, जास्त ऑइली नको म्हणून. आता हे कट केलेले अळूवळी आपण फ्राय करून घेऊ. यात तुम्हाला हवं तर तुम्ही तीळही घालू शकतात. मी तीळ स्किप केली आहे बघू शकता तुम्ही. आता हे शॅलो फ्राय करून घेतले मी. आता बघू शकता आपली आलूवळी रेडी झाली. ही तिखट गोड आंबट अशा प्रकारे मी ही केली आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.